खूप चांगली फलंदाजी योगेश कोळी चिकाटी प्लेयर 12 चेंडूमध्ये 28 धावा 48 धावांचं सहजगत्या लक्ष्य पूर्ण केलं गेलं। खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। अतिशय दैदिप्यमान असा क्रिकेटचा सोहळा जेम्स बॉन्ड राय एका साईडला आपण पाहू शकतायत संघ आपल्याला पाहायला मिळतोय। जय ब्राह्मणदेव भाटाळे मनकवले भिवंडी परिसरातून मात्र हा संघ बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय। किरणजी म्हात्रे साहेब या ठिकाणी आपण पाहू शकतायत या मॅचचा आनंद घेत आहेत। क्रिकेटवरचा अफाट प्रेम सातत्याने जपणारा व्यक्तिमत्व। सामन्याला सुरुवात पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार मिस्टर जश उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी ऑल द बेस्ट। पहिला चेंडू सुरेख पद्धतीने बॅटचा फेस ओपन केला गेला होता। यावेळेला आपण पाहू शकता स्क्वेअर फेकी होते। बॅकअप चांगला मिळाला होता। तत्पूर्वी एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते। सिंगलच्या सहाय्याने हेमंतच्या बॅटमधून एक धाव येत असताना संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 1 या धावसंख्येवर। षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं प्रगतीपथावर आहे पंकज आणि हेमंत अशी जोडी सलामीवीर म्हणून आपण पाहू शकाल। भाटाळे संघाला मात्र मोहनदादा पाटील आणि गंधर्व पाटील यांच्याकडून मात्र शुभेच्छा। या संघाला आपण पाहू शकताय ऑफ साईडला फटका चांगला मात्र यावेळेला फक्त कट केला जातोय। हे टेक्निकली साऊंड सिस्टम असणारे फटके आहेत तुमच्याकडे। ज्या वेळेला मात्र पहिलं षटक असतं पहिल्या षटकामध्ये चेंडू मात्र यावेळेला जरूर नवीन असतो। नवीन चेंडूचा कापूस निघून गेलेला नसतो आणि अशा वेळेला मात्र कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं खूप महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते। कारण एक काळ असा होता MRIच्या चेंडूवर तिसऱ्या षटकांपर्यंत आपल्याला षटकाराची वाट पाहावी लागायची, परंतु आता काळ फार बदललाय। पहिल्या चेंडूपासून मात्र अक्षरशः आक्रमकतेचे सितारे आपल्याला पाहायला मिळतात। दीपेश दिंडेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत, वेलकम। दीपेश दिंडेकर आपलं सहर्ष स्वागत आहे। 2 धावा 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आपण पाहू शकाल उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला पहिला हा चेंडू खूपच बाहेर असल्या कारणाने मात्र या ठिकाणी विरल नायर एक पॉप्युलर अंपायर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते। खूप मोठमोठ्या स्पर्धा मात्र पालघर जिल्ह्यामध्ये कव्हर केल्यात यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहू शकतायत। असे अंपायर विशाल नाईक एका साईडला आपण पाहू शकतायत। दोन्ही पंच खूप छान पद्धतीने डिसिजन अप्रतिम आपण पाहू शकतायत। धावांची गती फलकावर 3 चेंडू फेकून झाले ते 3। यावेळेला बॅटचा फेस ओपन केला कट केला जातोय पुन्हा एकदा मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात। ज्या पद्धतीने जश ची गोलंदाजी होते त्या पद्धतीने मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता क्षेत्ररक्षणाची साथ मिळते। कारण जश ऑफ्टमच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडूला पिच करतोय। सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण मॅग्निफिसंट बॉलिंग। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 4 चेंडूचा खेळ झालाय। 4 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत। चेंज ऑफ पेस या वेळेला मात्र स्लोवर 1 चेंडू होता। असं वाटलं पंकजला की कदाचित हा चेंडू वेगाने येईल आणि त्याकरता तत्पर झाला होता। ग्रिप बदलली होती, ऐन वेळेला पोझिशन मध्ये आला होता, परंतु या वेळेला मात्र रीड केलं जशने की मात्र या ठिकाणी रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा वेळेला गतीमध्ये परिवर्तन खूप महत्त्वाची भूमिका। मिथुन दादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, काय लेंथ बरकरार ठेवले गेले, सातत्य, कन्सिस्टन्सी, सुपर बॉलिंग। पहिलं षटक या ठिकाणी मात्र कंप्लीट होत असताना पहिल्या षटकामध्ये धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 4। मनीष पाटील रंगनाथ देशमुख खूप चांगल्या प्रकारची मेहनत करत असताना आपण पाहू शकाल। धावसंख्या फलकावर 4। पहिलं षटक कंप्लीट झालंय। एक वाईड आला ज्यामध्ये 3 धावा मात्र बॅटने आलेत। आतापर्यंत हेमंत 3 चेंडूमध्ये 2 धावा या ठिकाणी योगदान देतोय, तर पंकज 1 धाव 3 चेंडूमध्ये आपण पाहू शकाल। षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4। 4 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत। नंदू भोईर मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। मोहनदादा पाटील यांना आपण पाहू शकाल। एक सुंदर व्यक्तिमत्व, खेळपट्टी खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतात। द ग्रेट मराठा चषकापासून आपण पाहू शकलात आणि खूप अथक परिश्रम, अथक मेहनत सर्व द ग्रेट मराठाचे परिवाराचे सर्व सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। किरणजी म्हात्रे साहेब या स्पर्धेचा आनंद घेत असताना दयानंद म्हात्रे साहेब आपण पाहतोय। सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। मिथुन दादा पाटील स्वतः त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत।
या मॅचचा आनंद घेत आहेत चेतन पाटील चँग. कालची रात्र 12 मेचा दिवस ते विसरणार नाहीत. 6 चेंडू 6 धावा, एक जादूगर बनले होते कालच्या दिवसामध्ये. धावसंख्या 4. ऑन साईडला फटका चांगला आहे. यावेळेला मात्र हलक्याशा हाताने फक्त सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग केला होता. एकदा वेगाने यू वेट म्हणून सांगितलं, कदाचित 2 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु पंकजला स्ट्राईक एंडकडे आणलं जातोय आणि एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5. षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ. यावेळेला हितेश, एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून हितेश या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. जेम्स बॉन्ड राईचे सर्व खेळाडू मात्र आतुरतेने वाट पाहत आहेत राई प्रीमियर लीगची, ज्यामध्ये संकेत पाटील सुद्धा इन ऍक्शन दिसतील. टप्पा पड्यानंतर अप्रतिम अफलातून गोलंदाजी ऑफस्टमच्या बाहेर. ही तुमची सर्वात बेस्ट लेंथ अँड लाईन बनली गेले आणि खऱ्या अर्थानं ही स्ट्रेंथ बनली गेले. प्रत्येक गोलंदाज आता मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करण्याच्या नादामध्ये जात नाहीत. जर यष्ट्या उद्ध्वस्त करण्याच्या नादामध्ये गेला तर डेफिनेटली मात्र तिथे ओरपीच चेंडू पडतो आणि सरळ चेंडू आउट ऑफ द पार्क आपल्याला पाहायला मिळतो. या वेळेला पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होती. पंच मात्र सहमत नाही आहेत. विशाल नाईक लेग बाईचा इशारा करतायत आणि तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6 धावा. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर करतोय पंकज, परंतु प्रॉपरली आतापर्यंत त्याच्या बॅटमधून मात्र तो स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. ऐन वेळेला मात्र टायमिंग या ठिकाणी आपण पाहू शकताय, ज्या पद्धतीने प्रॉपरली टायमिंग नव्हतं. हितेश व्हेरी वेल बॉलिंग. यावेळेला क्लीन बोल्ड, सुपर डिलिव्हरी, पूर्णपणे कोणतीही मुवमेंट यावेळेला करून दिली नाही आणि त्याच ऍक्शन मध्ये ज्या पद्धतीने मात्र स्टान्स घेतला होता पूर्णपणे मात्र and नवीन फलंदाज मिस्टर जितू माळी. एक सुंदर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं हितेशने काय गोलंदाजी केले. पहिल्या चेंडूवर एक धाव, तदनंतर लगातार चेंडू 2 डॉट आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर ज्यामध्ये एक वाईट सुद्धा पाहायला मिळाला, परंतु चौथा एकंदरीत आपण पाहतोय लेग बाय झाली होती. तो मात्र चेंडू या वेळेला आपण पाहू शकतायत. धावांची गती फलकावर 6 रन्स. षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. हितेश आपल्या गोलंदाजी मार्कवर जितू माळीसाठी. ऑफ साईडला खेळण्याचा यावेळेला जरूर इरादा होता, परंतु कॉन्फिडेंटली फटका नाही आहे. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. क्षेत्ररक्षक तैनात. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते आणि 7 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. हितेशची सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च करतोय. गुड बॉलिंग. यावेळेला इनफिल्डच्या वरून खेळला गेला आहे. सुंदर फटका तर आहे जरूर. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडूवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 4 धावांकरता वेलकम बाउंड्री चौकार. जे 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 11 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली पार्टनरशिप यावेळेला आपण पाहू शकतायत बिल्ड करावी लागेल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर हेमंत बाद झाल्यानंतर पंकज आणि जितू माळी हे 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. पंकजच्या बॅटमधून एक सुंदर फटका पाहायला मिळाला. क्रिकेटिंग शॉट प्रॉपरली या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहू शकला. चौकार आला. कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित. जसं एखाद्या गायकाला मात्र 3 गोष्टींची खूप गरजेची गोष्ट असते, ती मात्र ताल, लय आणि सूर या 3 गोष्टींचा मिलाप करणं खूप गरजेची गोष्ट. तसंच मात्र फलंदाजाच्या दृष्टिकोनातून तुमची पायांची हालचाल, चेंडूवरची नजर आणि प्रॉपरली टायमिंग, वेळ, या 3 गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ दौडू नका प्लीज. घड्याळ जवळजवळ आपण पाहिले तर
1:11 झालेत. 2, 2.5, 3च्या मध्येच आपल्याला मात्र सामना समाप्त करायचा आहे. आज दोन संघांना मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत फर्स्ट हाफ क्लिअर झाला. ओम ब्रह्मदेव व गोडदेव संघाने बाजी मारली आणि रविवारच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल निलेजी मात्रे यांच्या माध्यमातून पूर्ण बकरा मात्र आपण पाहू शकताय दिला गेलाय गिफ्ट पद्धतीने. 11 धावा, 1 गडी बाद, 2 षटकं कंप्लीट झालेत. चला वेळ दौडू नका प्लीज. जेम्स बॉन्ड राई, जितू माळी एका साईडला स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहतोय की एक्झॅक्टली कुठे कोणत्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात केले गेलेत. खूप चांगली खेळपट्टी यावेळेला सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी. खऱ्या अर्थानं मातीच्या खेळपट्टीवर सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे ही किमया साध्य करणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. वाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं, अफलातून हा चेंडू आपण पाहू शकतायत अर्जुनचा. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये जर आपण पाहिलं तर एक सुंदर आपण पाहू शकतायत काय चेंडू होता. ऑफ्टनच्या थोडासा बाहेर चेंडूला मात्र पिच केलं. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. इथून दादा पाटील यांना आपण पाहू शकतात व्हाईट अँड ब्लॅक मध्ये. अच्छा, या दुसऱ्या दिवसामध्ये संपूर्ण बारीक सारीक गोष्टी मात्र ते प्रॉपरली पाहत आहेत. यावेळेला जितूमाळीच्या बॅटमधून निघालेला हा फटका मात्र क्लिअर होईल का तर नाही. सुंदर मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. गुड कॅच मयूर. दोन गडी बाद. डे आणि नाईट स्पर्धेमध्ये याच गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाईटच्या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने धावा यायला हव्यात, मोठे फटके मात्र यावेळेला येत नाहीत कारण हवेचं झूत पूर्णपणे थांबलाय. फ्लॅग आपण पाहिले, झेंडे आपण पाहिले तर जरासुद्धा हलताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. यावरून सिद्ध होतं की मात्र फलंदाजांचा कस लागणार. तुम्हाला प्रॉपरली टायमिंग खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. ऑफ साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. ऑफ ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा मात्र परिपूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 13 रन्स, 13 धावा. चेंडू फेकून झालेत ते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर अर्जुन. 10 ते 15 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. तेच तर्रार चेंडू पाहायला मिळतो. भन्नाट वेग. अफलातून कामगिरी करत असताना एक्सलंट डिलिव्हरी. अनबिलिव्हेबल काय चेंडू होता यावेळेला आपण पाहू शकतायत. अर्जुनच्या हातखंडामधून आपण पाहू शकतायत ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केल्यानंतर तेवढ्याच वेगाने चेंडू मात्र यावेळेला गॅदर केला जातोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला प्रफुल्ल पाहायला मिळत आहेत. पप्पे या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. पुन्हा एकदा यष्ट्यांच्या वरून हा चेंडू मात्र यावेळेला हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होते. कधी कधी कन्फ्युजन होतं फलंदाजाच्या बाबतीमध्ये कारण जेव्हा तुम्ही शफल होता त्याच वेळेला मात्र चेंडू खूप वेगाने निघून जातो आणि आपल्या लक्षात येत नाही की एक्झॅक्टली मात्र लेग स्टंपला चेंडू यावेळेला पिच झालाय का, त्यावरून चेंडू मात्र निघून गेलाय का यष्ट्यांच्या वरून. आणि अशा वेळेला मात्र कन्फ्युजन दूर करण्यासाठी पंच त्या ठिकाणी आहेत. धावसंख्या 13. गुड डिलिव्हरी, शरीरभेदी मारा. अर्जुन मात्र यावेळेला सरप्राईज देतोय. प्रश्न विचारले होते तिन्ही चेंडूवर परंतु त्याचा नकार यावेळेला येत असताना पाहायला मिळतोय. अफलातून गोलंदाजी, भरीव कामगिरी, विलक्षण कामगिरी करत असताना अर्जुनने मात्र हा स्पेल शानदार पाहायला मिळाला. फक्त 2 धावा खर्च करत यावेळेला आपण पाहू शकतायत एक सफलता प्राप्त केली. ॲब्सोल्युटली फॅब्युलस बॉलिंग, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय अर्जुन. 13 धावा, 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. अजून 2 षटकं येणं बाकी आहेत. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक.
13 धावात 2 गडी बाद. खूप सुंदर महाराष्ट्राला लाभलेला गोड आवाजाचा धनी अर्थातच अमोल जाधव ब्लाइंड सिंगर. खूप चांगल्या प्रकारचा स्पेशल सिंगर मी तर म्हणेन, कारण ब्लाइंडला आपण पाहतो अमेरिकेमध्ये स्पेशल हा शब्द वापरला जातो. थिरकायला लावणारं हे गाणं आपण ऐकलं. यावेळेला ऑन साईटला फ्लिकचा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. दुसऱ्या धावेसाठी वळालेत. फेकी येईपर्यंत मात्र सिंगल त्या ठिकाणी डबल कन्वर्ट केली जाते. हे क्रिकेटमधील बेसिक आहे. प्रॉपरली क्रिकेट तुम्हाला अशाच प्रकारचं नाईटच्या स्पर्धेमध्ये खेळावं लागेल. गेल्या मॅचमध्ये योगेश कोळीने त्याच पद्धतीने क्रिकेट खेळलं, डिफेन्स दाखवला. सिंगल डबलला कन्वर्ट कसं करायचं हे मात्र त्यांनी प्रॉपरली दाखवलं आणि म्हणूनच 48 धावा चेस होऊ शकल्या गेल्या मॅचमध्ये. 15 धावा 2 गडी बाद. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव चिकी सिंगलच्या माध्यमातून एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा, 16 रन्स, 3.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ यावेळेला समाप्तीवर झालाय. गोलंदाज आहे सचिन. खूप चांगली गोलंदाजी केली होती पांजूच्या मैदानात सचिन पाटीलने. यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा मनसुबा, परंतु तिथपर्यंत अमर पोचणार नाहीये, मयूर पोचणार नाहीये आणि फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत अर्जुन त्या ठिकाणी चेंडूला कलेक्ट करतोय. 2 धावा यावेळेला डेफिनेटली मिळतील. दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 18 धावा. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 18 धावा. आज गणेश कोळी यांचा सुद्धा वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतोय. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचे लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर, त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील. त्याचप्रमाणे कैवल्य पाटील बंधू ब्रँडेड स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, जुचंद्र गावातील एक अनमोल रत्न, एक सुंदर खेळाडू, त्यांना सुद्धा मात्र वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील. 18 धावा 2 गडी बाद. 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना जय ब्राह्मणदेव भाटाळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी. सचिनने मात्र इम्प्रोव्हायझेशन केलंय आपल्या गोलंदाजीवर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 18 धावा, 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. ऑन साईडला स्लॉक स्वीपचा फटका, टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फटका पाहायला मिळतोय. झेल सुटतोय, चेंडू सरळ निघून जाईल. 6 धावांकरता गुड शॉट. वेलकम बॅक. खूप सुंदर आवाज आणि या वेळेला मात्र टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फटका स्लॉक स्वीपचा पाहायला मिळाला. ऑन साईडला मात्र खेळला गेलाय. चेंडू मात्र निघून जाईल. मिडॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. तत्पूर्वी 2 धावा मिळतील का? यस, आणि 2 धावा येत आहेत. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा. 26 रन्स, 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. आदरणीय महेश कुसेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. वेलकम या क्रीडा नगरीमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर 26. चला, शेवटचं षटक, अंतिम षटक. लगेच गोलंदाजी मार्कवर येईल. वेळेची दिरंगाई न करताना अर्जुनला गेल्या स्पेलमध्ये आपण पाहिलं 2 धावा 1 गडी बाद. काय चांगली गोलंदाजी, जबरदस्त भरीव कामगिरी करत असताना त्याच विचारास्तव मात्र या ठिकाणी गोलंदाजीला आणलं गेलंय. ही तुमची रणनीती, ही तुमची स्ट्रॅटर्जी, तुमची गेम प्लॅनिंग खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. क्रिकेटमध्ये 2 गेम प्लॅन असायला हवेत. एक गेम प्लॅन तुमचा फसला तर डेफिनेटली दुसरा बी गेम प्लॅन हा तुमचा सक्सेस होतो. धावांची गती फलकावर 26, लॉस ऑफ 4 विकेट, 2 विकेट क्षमस्व. 4 षटकांचा खेळ झालाय. अर्जुन एक वेगवान मारा करण्यासाठी राई एक्सप्रेस. फुलटॉस चेंडू भावेशच्या बॅटमधून ॲज अ कॅप्टन म्हणून खूप चांगला रोल अदा करताना पाहायला मिळतोय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण मात्र डिरेक्ट हिट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फेकी येईपर्यंत खूप चांगलं जतीन, गुड फिल्डिंग, गुड थ्रो. एकदा वर्जित केली जाते.
आणि असे थ्रो तुम्ही कधी करतील तर तुमची प्रॅक्टिस असेल, सातत्य असेल, त्यावेळेला मात्र अशा प्रकारची तुम्ही फेकी करू शकतील. मात्र ही प्रॅक्टिसचा परिपूर्ण मात्र यावेळेला प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. क्रिकेटच्या करिअरमध्ये म्हणा किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला ती सरावाची गरज असणं खूप गरजेची गोष्ट. धावांची गती फलकावर 27, 2 गडी बाद. यावेळेला मात्र खूप उंचीवर चेंडू जातोय. जतीन मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. बॅक टू द डगआउट. गॉन. सत्तावीस हा आकडा खूप मायने राखला गेला टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये. 27 नोव्हेंबर 2015 पहिला पिंक चेंडू, गुलाबी चेंडू आला आणि ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथ एका साईडला तर ब्रँडन मॅक्युलम त्यांचे मात्र हेड कोच इंग्लंडच्या संघासाठी निवड झाले. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकताय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. गुड डिलिव्हरी. खूप चांगली गोलंदाजी पहा. रिदम चांगला आहे. रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर पाहायला मिळते. आर्म ॲक्शन आणि खास गोष्ट काय असते ती मात्र कानाच्या कोपऱ्यापासून जेव्हा तुमचा हात प्लेन फिरतो त्यावेळेला एक तुम्ही चांगले गोलंदाज आहात हा शिक्का लागला जातो. आणि त्या अनुषंगाने अर्जुन खूप चांगली गोलंदाजी करतोय. नॅचरल. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने होता. पूर्णपणे भावेशला मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता शरीरभेदी मारा करत असताना लेग बाईट्स विशाल नाईक यांच्या माध्यमातून येते. एका धावेने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते फलकावर. 28 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 4.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचे 2 चेंडू शेष असतील. जो संघ विजय होईल तो अष्टविनायक नायगाव या संघाबरोबर 2 हात करेल. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फार वेगाने पुढे सरसावतोय. ॲक्युरेट फेकी करतोय. वॉड थ्रो. सुपर फिल्डिंग. जबरदस्त. यावेळेला आपण पाहू शकता क्षेत्ररक्षणाची साथ मिळते गोलंदाजाला. फलंदाज बाद. 29 धावा, 4 गडी बाद. चांगलं जुचंद्रमध्ये क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. खूप क्रेज आलाय आता. मात्र ज्या पद्धतीने द ग्रेट मराठा चषकापासून मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेपासून जी सुरुवात झाली त्या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या विभागातून खेळाडू या स्पर्धेला लाभले गेले आणि आता चाहूल लागले ती मात्र जुचंद्रच्याच क्रीडा नगरीची सातत्याने आपण पाहतो. उद्याच्या दिवसातले सुद्धा आमच्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही लॉट्स यापर्यंत पोहोचवतोय. खूप चांगले गोलंदाजी. 29 धावांवर पहिला डाव या ठिकाणी समाप्तीवर झालाय आणि 30 धावांचं लक्ष. अर्जुनचं कौतुक करेन. अर्जुनने 2 स्पेल फेकले, 4 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. हितेशने 6 धावा देऊन 1 गडी बाद केला. खूप चांगले गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहू शकतायत. मॅच समरी जर आपण पाहिले तर हाफ मॅच समरीकडे आपण वळतोय. जशने मात्र 4 धावा, कोणताही गडी बाद केला नाही, परंतु जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट करून दिली. सचिन मात्र त्याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तिन्ही गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. 13 धावा सचिनने मात्र खर्च केला. 17 धावांची पंकजने खेळी केली आणि त्या व्यतिरिक्त कोणताही फलंदाज तग लावून राहिला नाही. आणि अशा प्रकारे जेम्स बॉन्ड राईस संघाला 30 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जुचंद्रमध्ये आता मात्र वेगवेगळ्या विभागातील खेळाडू खेळण्यासाठी उत्सुक झालेत, कारण जुचंद्र आता क्रिकेटची पंढरी
बनले गेले आणि ज्योत चंद्रकर सुद्धा मात्र वेगवेगळ्या संघाला या स्पर्धेमध्ये प्राधान्य देत असतात आपण सातत्याने पाहिलंय. खूप चांगलं क्रिकेट उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना पाहायला मिळेल. 14 तारखेचा दिवस असेल आणि आर्या 11 बोरिवली वर्सेस भाईंदर नवघर हा पहिला सामना आपण पाहू शकाल. उद्याच्या दिवसात श्री गणेश स्पोर्ट्स विरार आणि ओम साई बोरिवली. तिसरा सामना मीरा 11 मालाड आणि पाटील बॉईज कांदिवली आणि चौथा सामना आनंद 11 वर्तकनगर वर्सेस स्वयं 11 दैसर येणार आहे. ज्या नवघर भाईंदर जो संघ आहे त्या जागी मात्र दैसर संघाला इन्क्लूड केलं गेलंय. तर अशा प्रकारचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. स्वयं 11 गोरसई बी हा संघ शेवटचा सामना खेळण्यासाठी तत्पर असेल. तर 5 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 5 षटकांमध्ये 29 धावा फलकावर आणि 30 धावांचं लक्ष या ठिकाणी आपण पाहू शकणार आहोत. जेम्स बॉन्ड राई कशा पद्धतीने पूर्ण करणार आहे याकडे लक्ष असेल. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला 2 फलंदाज घाई करा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. अंकुश स्मृती चषक 2022 आपण अनुभवत आहेत. अजूनपर्यंत जे श्रोते मात्र जोडले गेले TCP लाईव्हच्या माध्यमातून महेंद्र भगत जे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट. शिवसेना युवा सेना पुरस्कृत अंकुश फाउंडेशन जुचंद्र आयोजित अंकुश स्मृती चषक 2022 आजचा सेकंड डे सेकंड नाईट या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळते. उद्या तिसरा दिवस आणि परवा मात्र शेष राहिलेले सामने आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगलं क्रिकेट आपण पाहू शकणार आहोत. स्टार्ट ऑफ द मॅच, ऑन गोईंग मॅच कडे आपण वळणार आहोत. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. 29 धावा आणि 30 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. एखादं कधी कधी मोठं बॅटल रंगतं, त्यासाठी दडपण दबाव खूप महत्वाची भूमिका. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज प्रफुल्ल ही ताकद आहे प्रफुल्लची. मात्र यावेळेला टेक्निक पाहायला मिळते. पहिला चेंडू रीड करणं, त्याला मात्र व्यवस्थित ऑब्झर्व करून खेळणं आणि मनगटामध्ये जान आहे ती पप्प्याच्या. एकदा वर्जित केली जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते. जेम्स बॉन्ड राई या संघाची मोहितने सुद्धा खूप चांगली प्रगती केली. प्रमोट केले गेले त्याला सलामीवीर म्हणून. पाहायचंय सलामीवीर म्हणून कशा पद्धतीने खेळेल. मोहितकडे लक्ष असेल. गोलंदाज पंकज अष्टपैलू खेळाडू. ऑफ साईडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू मात्र यावेळेला शॉट एक्स्ट्राला वळताना. तत्पूर्वी मोहितने मात्र यावेळेला जरूर एक धाव गाडीत नॉन स्ट्राईक एनकडे जाऊन प्रफुल्ल पाटीलचा बॅटिंगचा यावेळेला आनंद घेईल का याकडे सुद्धा लक्ष असेल. कारण प्रफुल्लकडे ते भात्यातले फटके आहेत, टेक्निकली साऊंड सिस्टम असणारे फटके हे सातत्याने पाहायला मिळत आहेत. यावेळेला आपण पाहू शकताय ऑफ साईडला कट केला जातोय. इंटेलिजंट क्रिकेट, एक टेक्निकली यावेळेला स्ट्रोक आपण पाहू शकतायत इनटू द गॅप मध्ये 4 धावा. व्हॉट हा धावा नयन म्हात्रे मात्र डीजे ऑपरेटिंग करत असताना पाहायला मिळतात. त्याची साऊंड सिस्टीम
तर तुषार पाटील श्री साई इंटरनेट सर्व्हिस कामन यांच्याकडून राईस संघाच्या फलंदाजांसाठी प्रत्येक षटकारासाठी ₹200 कॅश प्राइज असेल. यावेळेला पॅडवर चेंडू होता, सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त मनगडामध्ये यावेळेला जान आहे. मी म्हटलं होतं मोहित मात्र फार वेगाने जरूर निघाला होता, परंतु कॉलिंग यावेळेला मात्र पप्प्याने सांगितलं यू वेट मोहित, एवढी घाई करायची नाहीये, कारण 30 धावांची एक छोटी टोटल असताना इथे जर आपण विकेट दिली प्रतिस्पर्धी संघाला तर भाटाळे हा संघ सुद्धा हबी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाईल. त्यासाठी आपल्याला पार्टनरशिप बिल्ड करायची आहे. पंकजचे प्रयत्न चालू आहेत की मात्र यावेळेला विकेट मिळावी, त्यासाठी जीव वेठीस धरून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ऑफसाईडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मोहित मात्र यावेळेला फसतोय, कोणतीही चुकी करणार नाहीये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक भावेश गुड कॅच, फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट गॉन. नवीन फलंदाज मिस्टर जतीन नितीन पाटील हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये जतीन आपण पाहू शकाल, खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आतापर्यंत एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचे खेळाडू सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. अमर कोळीपासून सर्व जर या मॅचचा आनंद घेत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 7-1 गडी बाद. जतीन ॲज अ कॅप्टन कर्णधार म्हणून कसा खेळेल याकडे लक्ष असेल डगआउटमधून. जेम्स बॉन्ड राईच्या गाठ घेत असताना मिडल स्टंपवरून पंकजला मात्र अखेरकार सफलता मिळाली. प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं ना, ते अगदी योग्य पद्धतीने आपण पाहू शकतायत. हे वाक्य लागू होतं पंकजच्या बाबतीमध्ये. ऑफ साईडला काय सुंदर ड्राईव्ह यावेळेला पाहायला मिळतोय. फॉरवर्ड डिफेन्स मात्र सरळ रेषेमध्ये ज्या वेळेला तुम्ही खेळता, गोलंदाजाला रीड करता, चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येता, त्या मेरिटवर येऊन खेळता, त्यावेळेला मात्र एक वेगळाच आनंद मिळतो. आणि तेच मात्र यावेळेला दर्शवत असताना एक क्वालिटी फलंदाजाची ओळख दर्शवून देत असताना 24 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये विशाल भोईर आम्हाला आमचे गोल्डन मॅजिक फिंगर दर्शवत आहेत की 8 धावा या फलकावर पाहायला मिळतात. एक चौकार आला प्रफुल्लच्या बॅटमधून, पप्प्याच्या बॅटमधून. एक इंटेलिजन्स स्ट्रोक आपण पाहू शकलात. बुद्धिमत्तेचं क्रिकेट, कारण आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. कारण इथे जर तुम्हाला टिकून राहायचं असेल या स्पर्धेमध्ये तर सतत चाली रचाव्या लागणार आहेत. तुम्हाला गेम प्लॅनिंग सतत रचावे लागतील. 8 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक षटक कंप्लीट झालंय. फुलची बॅटिंग मला आठवते, कोपरीचं मैदान होतं, काय फुलातून फलंदाजी केली होती. जबरदस्त अर्धशतक झळकावून मात्र इरादे पक्के स्पष्ट केले होते. त्याच मात्र खेळीची पुनरावृत्ती करेल, परंतु धावा मात्र तेवढ्या नाही आहेत. 30 धावांचं लक्ष आणि हुशारीने क्रिकेट हे मैदानाच्या आतमध्ये सातत्याने पाहायला मिळतं. चला वेळ दौडू नका. षटक क्रमांक 2 उमंग आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 8 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपण पाहू शकाल. अंकुश स्मृती चषक 2022चा हा सुरू असलेला क्रिकेटचा घमासान, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने, काय वेग होता, अप्रतिम पाहायला मिळाला. सरळ चेंडू थायपॅडला जाऊन चेंडू आदळतोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकताय टप्पा अचूक पद्धतीने. कारण अचूक टप्पा असेल, वेग असेल तर नो डाऊट अबाउट इट मात्र तुम्ही एक चांगले गोलंदाज, सक्षम फलंदाजांसमोर चांगली गोलंदाजी करण्याची तयारी सातत्याने ठेवत असता. तेच मात्र यावेळेला करतोय मिस्टर उमंग. 8 धावा 1 गडी बाद. यावेळेला मात्र जरूर कॉन्फिडेंटली अजून नाही आहे जतीन. उमंगची मात्र यावेळेला सुंदर गोलंदाजी, दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत आणि दबावाला न जुमानता चांगली फलंदाजी करणं हे प्रत्येक फलंदाजाचं कर्तव्य असतं. आणि तेव्हाच खरा हिरो ठरतो फलंदाज, ज्या वेळेला संकटात संघ सापडतो आणि संकटातून जेव्हा तुम्ही मात्र वर काढता तेव्हा एक इतिहास रचला जातो. 8 धावा 1 गडी बाद. 1.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. उमंगची अप्रतिम गोलंदाजीची ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. सुपर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर उमंग टू जतीन. जेम्स बॉन्ड राई यावेळेला पाहिलं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट 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 यावेळेला आपण पाहू शकतायत खूप चांगली गोलंदाजी उमंगच्या माध्यमातून आपण पाहतोय.
जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण. 8 धावा, 30 धावांचं एक छोटं बॅटल खूप रंगेल. जतीन एका साईडला. आता मात्र चेंडू आहे तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहू शकतायत. 21 आणि 21 चेंडूमध्ये विजयासाठी 22. 21-22चं समीकरण. व्हॉट अ मॅच. झोप उडवणारी मॅच पाहायला मिळेल का याकडे लक्ष असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जतीन पूर्णपणे चाचपडलाय आणि अतिशय वेगवान मारा करत असताना जतीनला सरप्राईज करून सोडलं गेलंय. त्रस्त होतोय की मात्र खेळावं तरी खेळावं कसं असा प्रश्न निर्माण झालाय. परंतु काही फलंदाज एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्या पद्धतीने मनामध्ये काहीतरी काहूर चाललेलं असतं आणि अशा वेळेला मजबूर केलं जातं. काल मेडन ओव्हर सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. चेतन म्हात्रेच्या माध्यमातून सुपर बॉलिंग. ऑफ साईडला थोडासा ओव्हरपिच चेंडू होता. ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाईल. पप्प्याला मात्र स्ट्राईक एंडकडे आणलं जातं आणि एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 9 धावा. उमंगचं मी कौतुक करेन. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. म्हणतात ना आयुष्यात कठीण प्रसंग कितीही आले तरी सुद्धा दुसऱ्याला तक्रार करू नका. कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. तो बेस्ट ऍक्टर कोण ठरला गेलाय या षटकामध्ये उमंग. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे मात्र चेंडू यावेळेला आपण पाहतो लेंथ खराब होती. सरळ चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. पप्प्याच्या बॅटमधून येत आहेत 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी वळाले होते परंतु यू वेट म्हणून सांगितलं. गुड कॉलिंग. 2 धावा येत असताना उमंगने मात्र यावेळेला सक्सेसफुल षटक यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळालं. हे षटक पाहतोय. 11 धावा, 1 गडी बाद. आता येणारे चेंडू 18 चेंडूमध्ये जेम्स बॉन्ड राई या संघाला 19 धावांचं लक्ष. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. मुकादम मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 धावा, 1 गडीबाद अशी स्थिती आपण पाहू शकाल. 2 षटकांचा खेळ झालाय. खूप चांगली गोलंदाजी उमंगची पाहायला मिळाली. एका साईडला जय ब्राह्मणदेव भाटाळे आपण पाहू शकतायत. संघ हा भिवंडी तालुक्यातून ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करताना पाहायला मिळतोय. आज प्रत्येक संघ मात्र आतुरले असतात की आपण सुद्धा जुचंद्रचा परिसर पाहू आणि जुचंद्रमध्ये कसं क्रिकेट खेळलं जातं हे सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी मात्र आज जुचंद्रमध्ये सुद्धा खूप मोठमोठे संघ या ठिकाणी येत आहेत. मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेपासून जी सुरुवात झाली द ग्रेट मराठा चषक, त्यानंतर आर्केड ट्रॉफी आपण पाहू शकलात. ही स्पर्धा आपण पाहू शकतात. या अगोदर कार्यकर्ता चषक सुद्धा आपण पाहिलात आणि JPL आपण पाहू शकलात. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र निघून जाईल. तत्पूर्वी 1 धाव. थोडेसे मात्र यावेळेला फंबलिंग होत आहेत. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. सिंगल डबल खूप महत्वाची भूमिका आहे. एक धावेसाठी झगडताना आपण पाहू शकतात कित्येक इंटरनॅशनल खेळाडू मात्र आपण पाहू शकलात आणि त्यामध्ये स्ट्रगल मात्र खूप जास्तीत जास्त संघर्ष कोणाला करावा लागला तर मार्वन अट्टापाट्टू 5 ते 6 वर्ष दुसऱ्या धावेसाठी लागली. फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलं. पुन्हा एकदा श्रीलंकन बोर्डाला त्यांनी विश्वास दाखवला. 17 शतकं त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. गुड डिलिव्हरी नाही आहे कारण विरल नायर त्या ठिकाणी सक्षम पाहायला मिळत आहेत. यस इट इज वाईटचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ते एकंदरीत 14 रन्स, 14 धावा. आमचे डिजिटल स्कोरर खूप चांगल्या प्रकारची मात्र कामगिरी करत असताना मयूर वेल्डन. धावांची गती फलकावर 14 धावा. नुकतीच MB यांनी सुद्धा माहिती दिली महेंद्र भगत यांनी की मयूर खूप चांगल्या प्रकारचं डिजिटल स्कोरिंग करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने मनगडेच्या सायाने चेंडूला मात्र वळवलं गेलं. एक धाव वेगाने दुसऱ्या धावेसाठी पलटले दोन्ही फलंदाज. आराम के साथ खेळपट्टीवर या 22 यार्डच्या खेळपट्टीवर धावा निघून येत आहेत त्या 2. हे कॉलिंग, हे कोऑर्डिनेशन, एकमेकांवरचा विश्वास
खूप महत्वाची भूमिका आणि दोन्ही फलंदाज जतीन आणि प्रफुल्ल यावेळेला सिंगल डबलने मात्र गोलंदाजाचं पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन लूज करतायत. 2 धावा येत असताना संघ जाऊन पोहोचतोय 16. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 चेंडूमध्ये 9 धावांची पार्टनरशिप. जतीन मात्र ज्या वेळेला 3 ते 4 चेंडू खेळत असताना उमंगच्या गोलंदाजीवर थोडासा चाचपडला होता, परंतु स्वतःवर आत्मविश्वास होता की मी चांगली खेळी करेन. मात्र या वेळेला नोचा इशारा, फुलटॉस खूपच कमरेच्या वरती असल्या कारणानं बिमार, मात्र कदाचित फलंदाजाला बिमार सुद्धा केलं असतं. या वेळेला 1+1 2 धावा येत असताना 18 धावा फलकावर. आता मात्र विजयासाठी 12 धावांचं लक्ष्य. येणारे चेंडू आहेत 16 आणि 16 चेंडूमध्ये जेम्स बॉन्ड राईस संघाला 12 धावांचं लक्ष्य असेल. कट करण्याचा प्रयत्न होता, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. शॉट थर्डमॅनला फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. फ्री हिटच्या चेंडूवर कसं खेळायचं हे मात्र दर्शवत असताना आपण पाहू शकतायत. अप्रतिम सुपर बॉलिंग. 18 धावा 1 गडी बाद. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 15 आणि 15 चेंडूमध्ये विजयासाठी 12 धावा. प्रफुल्ल एक उजव्या हाताचा हार्ड हिटर बॅटर. सिच्युएशन नुसार खेळण्याची सुंदर पद्धत आणि चांगली शैली. नाईस पर्सनॅलिटी. ह्या वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेक करतायत. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय जितू माळीच्या हातामध्ये. धावांची गती फलकावर 18 चेंडू आहेत तुमच्याकडे. आता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत 14 आणि 14 चेंडूमध्ये विजयासाठी 12 धावा. कमबॅक केलंय पंकजने. याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन ऑपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला क्रिकेटच्या इतिहासामध्ये संधी देत असते. यावेळेला मात्र अप्रतिम इंटू द गॅप मध्ये शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हटलं जाताना ते अगदी योग्य या फटक्याने दाखवलं. चौकार. गुड शॉट.